स्पिल द टीव्ही सरतापेज या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो, डॉग किंवा पेट म्हटलं की आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. अगदी मांजर असू देत, कुत्रा असू देत, असं कोणतंही पेट नाही ज्याच्यावरती आपण प्रेम नाही करत, बरोबर ना? तर या पेट्सला ट्रेन करण्यासाठी गेल्या 3 पिढ्या एक कुटुंब सतत कार्य करत आहे. परंतु हे हिरोज कधीच समोर आलेले नाहीयेत. त्यांनी आजपर्यंत अनेक सेलिब्रिटीजच्या डॉग्सला ट्रेन केलेलं आहे. त्या डॉग्सची भाषा समजून, त्यांना ट्रेन करून, त्यांना आपल्यासोबत राहण्यासाठी सक्षम केलेलं आहे. अशाच एका स्पेशल गेस्टला आज आपण भेटणार आहोत आणि त्यांचं नाव आहे धनंजय गायकवाड. आपली सुरुवातच आहे, तर आपण थोड्या वेळापूर्वी बोलत होतो, गप्पा मारत होतो की डॉग्सला ऍटिट्यूड असतो. हा काय प्रकार आहे? डॉग जसं माणसामध्ये असतं ऍटिट्यूड, तसा श्वानांमध्ये सुद्धा असतो. डॉग फिमेल असो मेल असो, दोघांमध्ये ऍटिट्यूड असतो. काही वेळेस ट्रेनिंगच्या वेळेस ते आम्हाला, समजा एखादा डॉग त्यामध्ये ते 10 मध्ये एखादा डॉग असा असतो की अल्फा डॉग असतो, जसं की त्याची पर्सनॅलिटी वगैरे असते एखादा माणसासारखा. तर तो डॉग काही वेळेस ट्रेनिंगच्या वेळेस त्याला कमांड शिकवायला मी गेलो तर तो त्याच्या ऍटिट्यूड नुसार तो हे करतो. मध्येच तो आम्हाला गुरगुर करणार, आपल्याला ते करायचं नसतं. मग ते 3-4 वेळा कमांड दिल्यानंतर एकदा कमांड ऐकणार तो. असा ऍटिट्यूड सुद्धा दाखवतात आहोत. हा ऍटिट्यूड तुम्ही कसं हँडल करता? आम्ही असा ऍटिट्यूड दाखवल्यानंतर आम्हाला ते त्यांना ट्रीट वगैरे दाखवून त्यांच्या आवडीची वस्तू, खाण्याची वस्तू जी असते ती देऊन सुद्धा आम्ही प्रेमानेच आम्ही त्यांना हे करतो. कारण की त्यांना पेट्सना मारून वगैरे शिकत नाही. त्यांना जेवढं प्रेम देऊ आपण, त्यांचा वीक पॉईंट तोच आहे. इमोशनली त्यांना अटॅचमेंट आणि त्यांना खाण्यापिण्याची वस्तू, त्यांची आवडीची वस्तू जी असतात, जसं नॉनव्हेजचे ट्रीट असतात किंवा काही डॉगना फ्रूट सुद्धा आवडतात, ऍपल, बनाना, अशा काही गोष्टी त्यांना आवडीच्या वस्तू दिल्यानंतर ते मग बऱ्यापैकी ऐकायला सुरुवात करत होते. फक्त आवडीची वस्तू त्यांना प्रेम पाहिजे असतं बस. डॉग्सला काही गोष्टी खायला पण द्यायच्या नसतात, म्हणजे फक्त डॉग्स नसेल तर प्राण्यांना, म्हणजे बाकीचे सगळे चपाती द्या, भाकरी द्या, ते जनरल असतं. पण त्यांच्या डाएट प्लॅन नुसार किंवा त्यांना काही ठराविक गोष्टीच दिल्या पाहिजेत ना. हो, बरेच अशा पेट्स अॅनिमल्स आहेत. आता आपण रस्त्यावर बघतो एखाद्या डॉगच्या बॉडीच्या वरची पूर्ण स्किन खराब झालेली असते, हेअर गेलेली असतं, पूर्ण हेअर फॉल झालेला असतो. तर ते काही लोक जे आहेत ट्रीट वरती जे हे करतात, फीडिंग वगैरे करतात, तर ते कच्चं दूध देतात. डॉगला मिल्क हे हा प्रकार जो आहे हा बॉईल करून दिला जातो आणि अर्ध दूध आणि अर्ध पाणी असं. आता हे काही लोकांना माहित नसतं. मग मांजर असो किंवा डॉग असो, त्यांना ते कच्चं दूध देतात. त्याच्यामुळे त्यांना ते बॉडीवरती एलर्जी. परत फिश देतात. फिश हा प्रकार डॉगला देतच नाही. कॅटला ठीक आहे, पण डॉगला फिश हा प्रकार देतच नाही, कारण फिशमुळे त्यांच्या ते स्किनला इन्फेक्शन होतं. मग ते आपण फिश दिल्यानंतर काही लोकांचं असतं की आम्ही तर देतो आमच्या डॉगला फिश वगैरे, पण अजूनपर्यंत काय झालं नाही. पण ते फ्युचरमध्ये त्यांना कधीच 10 वर्षांनी 12 वर्षांनी सुद्धा तो स्किन डिसीज होऊ शकतो त्यांना. ते स्टोर होत जातं. हे अगदी न माहिती असलेली गोष्ट आहे. फिश द्यायची नाही. फिशचं जे ऑइल असतं त्याच्यात ऑइलचं टॅबलेट सुद्धा मिळतात, 7 कॉडलेट ऑइल वगैरे, ते दिलं चालतं त्यांना. ते त्याच्याने त्यांच्या स्किनला ओमेगा 3, ओमेगा 6, ओमेगा 9 हे त्यांना त्यामध्ये ते बॉडीमध्ये सत्व मिळतात त्यांना. तर त्यामध्ये स्किन कोट शाईन होतो. असं हेअर फॉल होत नाही, त्याच्या डोळ्यात घाण वगैरे येत नाही. डॉग्सला फक्त त्यांचं फूड असेल किंवा त्यांचं जे डाएट मध्ये गोष्टी असेल तेवढंच द्यायचं असतं. तेवढं सुद्धा देऊ शकतो. किंवा आपल्या घरातल्या घरगुती काही वस्तू आहेत, जसं आपण ज्वारी, बाजरी, नाचणी, जसं आपण ते भाकरी वगैरे बनवून खातो घरात, ते सुद्धा पण त्यांना देऊ शकतो. तसं त्यांना लापशी बनवून सुद्धा देऊ शकतो. ते सुद्धा खातात त्या आवडीने. मग पालेभाज्या आहेत, पालेभाज्या खातात. आता काही गुजराती क्लायंट्स आहेत, जैन आहेत, त्यांच्या डॉगना ते घरी नॉनव्हेज खात नाही, तर ते डॉगला व्हेजिटेरियन ठेवतात. खातात डॉग, पालेभाज्या खातात, फळ फ्रूट खातात, ऍक्टिव्ह असतात डॉग. असं काय नाही. फक्त त्यांना एक पपी स्टेज पासून 1 वर्षभरापर्यंत त्यांना जे न्यूट्रिशन जे लागतं, डॉग फूड, मल्टीव्हिटॅमिन्स लागतात,
कॅल्शियम लागतं ते फक्त कंटिन्यू दिलं वाढत्या वयापर्यंत 1 वर्षापर्यंत डॉग चांगलं डेव्हलप होतं. आणि वर्कआउट लागतो त्यांना. वर्कआउट मीन्स रनिंग झालं समजा, जम्पिंग झालं, सोशल ऍक्टिव्हिटीज आहेत काही, आणि दुसऱ्या डॉग सोबत सोशल करणं, सोशलायझेशन झालं पाहिजे, किंवा ह्युमन सोबत, स्ट्रेंजर सोबत, प्रत्येकी अनोळखी व्यक्तीसोबत त्यांचं भेटणं झालं पाहिजे. त्यांनी रहदारीच्या एरियामध्ये, ट्रॅफिक प्लेसमध्ये त्यांचं येणं जाणं, वॉकिंग वगैरे सगळं झालं पाहिजे. नाहीतर काय होतं त्यांची ती मग काही लोक काय करतात, पपी स्टेज पर्यंत ते बाहेर काढत नाही. डॉक्टर सांगतात 3 महिन्याचा 4 महिन्याचा झाल्यानंतर बाहेर काढा, तरी सुद्धा काही लोक काढत नाही. मग ते वेळ देत नाही ऍक्च्युली, आणि काढलं तरी 1 दिवसात नाही एकदा रात्री बाहेर काढतात. मग अशा वेळेस काय होतं की जी दिवसाची रहदारी जी असते ती ते डॉग बघत नाही. ते रात्रीचे फक्त ते रात्रीचं बऱ्यापैकी ते सगळं सुमसाम झालेलं असतं. मग त्याच वेळेस त्यांना बाहेर यायची सवय होते, आणि मग दिवसाचं त्यांचं ते रुटीन जे असतं ते त्यांना बघायला मिळत नाही. त्याच्यामध्ये ते गाड्या घोड्यांचा आवाज, गाड्यांचा हॉर्नचा, पब्लिक नवीन बऱ्यापैकी त्यांना क्राऊड दिसतो, त्यामध्ये मध्ये घाबरतात डॉग. मग ती भीती घालवण्याकरता खूप वेळ जातो त्याच्यामध्ये. असं तर ट्रॉमामधून तो निघाला त्याला खूप वेळ जातो त्या डॉगला. असं डॉग्सला पहिले 3 महिने का नाही बाहेर काढत? डॉग्सना पपी स्टेजला असल्यानंतर त्यांना गॅस्ट्रो म्हणून एक आजार आहे, गॅस्ट्रो पारोव्हायरस म्हणून बरेच डिस्टेंबर वगैरेच्या आजार आहेत. तर ते होऊ नये त्यासाठी डॉक्टर सांगतात ते व्हॅक्सिनेशनचा कोर्स पूर्ण होईपर्यंत त्यांना बाहेर घेऊन नका जाऊ. कारण की त्यांनी माती चाटली किंवा डस्ट काही चाटलं किंवा हवेत सुद्धा तो होतो काही आजार श्वानांना. त्यामुळे डॉक्टर सांगतात की गॅस्ट्रोचं भीती जास्त असल्यामुळे त्यांना बाहेर काढू नका. पण मग हे झालं पेट डॉग साठी. व्हॉट अबाउट स्ट्रे डॉग? स्ट्रेट डॉग ते नॅचरली त्यांचं ते नॅचरल मध्ये त्यांना राहायची सवय असते, त्यांच्या ब्लड मध्येच असते. जसं त्यांचे आई वडील सुद्धा रस्त्यावर राहून त्यांना एवढं काय फरक पडत नाही. अच्छा, मग गॅस्ट्रो त्यांना नाही होत? होतो त्यांना सुद्धा, पण ते आता हे जे इंग्लिश जे डॉग आहेत यांना समजा 10 मध्ये 5-6 डॉगना होतो, तर त्याच्यामध्ये 10 मध्ये 1-2 डॉगला होतो झालं तर. असं इट्स डिपेंड ऑन देअर इम्युनिटी. हो, त्यांची इम्युनिटी कशी. आणि जे आपण समजा कधी कधी असं सुद्धा होतं की एखादा स्ट्रीट डॉग आपण घरी आणला पाळायला, आणि त्याला नॅचरल मध्ये त्याला ती हॅबिट नाही मिळाली, समजा मातीत राहायची वगैरे किंवा बाहेरच्या अवेअरनेस मध्ये त्याला राहायची हॅबिट नाही झाली, तर घरी आपण त्याला आपण खूप केअर करतो. तर त्यामुळे काय होतं काही डॉगना, स्ट्रीट डॉगला सुद्धा गॅस्ट्रो होतो. आपण घरी जेवढी काळजी घेतो ना ते त्यांच्या ब्लड मध्ये असतं. त्यांनी ते बाहेर त्यांचं जे बाहेर त्यांनी वावरलं तर त्यांना ते स्वतःला ते ऍडजस्ट करून घेतात, अडॅप्ट करतात. असं आहे. म्हणजे त्यांची बॉडीचं ते स्ट्रक्चर त्या Structure त्या पद्धतीने तो, अडॉप्ट करतात आणि सर्व्हाइव्ह करतात. हो. आणि जे आपले ब्रीड असतात त्यांना मात्र ह्या सगळ्या काळजी घ्यावी लागते. आणि वॅक्सिन झाल्यानंतर सुद्धा त्यानंतर गॅस्ट्रो नाही होणार असं नाहीये. डॉग 10 वर्ष झाल्यानंतर सुद्धा एक लाईफ मध्ये त्याला एकदा होऊ शकतो किंवा काहींना होत सुद्धा नाही. आणि डॉगच्या बाबतीत जर बघितलं तर हे गॅस्ट्रो झाल्यामुळे एक्झॅक्टली काय त्यांना त्रास होतो? त्यांना व्हॉमिटिंग होतात आणि लूज मोशन होतं, आणि लूज मोशन मधून ब्लड जातं त्यांच्या. म्हणजे लिटरली डॉग झोपला असेल तरी सुद्धा नळ कसं आपलं सुरू असतं तसं ब्लिडिंग सुरू होतं त्यांचं, आणि खूप घाण वास येतो त्याचा. एखादं फिश वगैरे कसं एकदम खराब झाल्यानंतर वास येतो तशा प्रकारचा त्याला स्टिंग करतात पूर्ण. आणि मग त्याला ते क्युअर होतं की नाही? क्युअर होतं, पण खूप त्यामध्ये गॅस्ट्रो मध्ये आहे ना बऱ्यापैकी केसेस आहेत ना डॉगच्या इम्युनिटीवरती डिपेंड आहे. तर डॉग कसा फाईट करतो त्या आजारपणाला. आणि शक्यतो लहान पपीज असतात ना ते 10 मध्ये 4-5 डॉग ते एक्सपायर होतात. पण वेळोवेळी त्यांना सलाईन डॉक्टरांकडे घेऊन जाऊन ट्रीटमेंट केली की होतात, बरेच सर्व करतात ते. आणि मग कॅटच्या बाबतीतही सेम त्यांना सुद्धा सेम. धनंजय, तू अनेक सेलिब्रिटीजचे डॉग्सला ट्रेन केलेले आहे. आतापर्यंत मला असं वाटतं सलमान खान असेल किंवा सारा अली खान असेल किंवा अनेक इतरही सेलिब्रिटीज आहेत. तर असे कोणकोणत्या सेलिब्रिटीज?
तुझ्या तो विरंगला हा, हा, हा. हार्दिक जोशी, चालेल. त्याच्या सुद्धा डॉगला मी ट्रेनिंग केलंय. अच्छा. Okay. हो. आणि तो माझा मित्रच होता. हम्म. आधी आम्ही एकत्रच आम्ही फिरायचो वगैरे. आधी ते मुरुंडला राहिलं होते माझ्या बाजूला मिठागर रोडला. हम्म. तर चांगले फ्रेंड होतो आम्ही. तर त्यानंतर डॉग त्यावेळेस आम्ही ग्रुप म्हणजे आमचा ग्रुप पण होता हम्म. पेट्स ओनरचा. आम्ही काय करायचो संडे वगैरे पिकनिकला सुद्धा घेऊन जायचो डॉगला वगैरे हम्म. हो. रिसॉर्ट वगैरेला असं करायचो प्लॅनिंग. ते सेलिब्रिटी डॉग्सची काय वेगळी केअर असते किंवा ते लोक एकदम जपतातच हो actually. जपतात ते बऱ्यापैकी. ट्रेनिंग असं वेगळं काही नसतं पण त्यांना एकच प्रश्न असतो, घरात सुशी गेली ना पाहिजे. आणि डॉक्टर जेव्हा सांगतात की 3 महिने घराच्या बाहेर काढायचं नाही, ते तर सगळ्यात मोठा प्रश्न हा पडतो हम्म. की शिशू करणार कोण. हम्म. आणि ते काही लोकांना किळस वाढते, काही लोकांना काहीच फरक पडत नाही. हम्म. आमचा लहान बाबू आहे आम्ही करू, हम्म. म्हणजे लहान मुलासारखं हम्म. असं आहे. म्हणजे त्यांचे ते एक्सपेक्टेशन्स वेगळे वेगळे असतात. असतात, पण त्यांच्याकडे केअरटेकर असतात ना. केअरटेकर असतात त्यांच्याकडे. तर पण तरी काही सुद्धा- लोकांना ते आवडत नाही ना घरात केल्यानंतर, म्हणजे अच्छा. कुठेही करतात ते. त्यांच्यासाठी फिक्स पर्टिक्युलर त्यांचे सुरुवातीला असं स्पॉट वगैरे फिक्स हे नसतात त्यांचे. ते लहान पपी स्टेजला असल्यामुळे कसं जिकडे त्यांना खेळता खेळता स्मेल मिळालं, कुठे काय झालं तर लगेच तिथे एक्साइटमेंट मध्ये सू बंद करतात, सी बंद करतात. हम्म. आणि एक्साइटमेंट मध्ये ते लगेच करतात ते सू. हम्म. हम्म. याच्यासाठी त्यांना ट्रेन करावं लागतं. हो त्यांना ट्रेनिंग करावं लागतं आणि त्यांना एक्साइटमेंट मध्ये सुसू करतात. बॉडीमध्ये कॅल्शियम कमी असलं की काही डॉग लगेच करतात. त्यांना ते कॅल्शियम वगैरे पण द्यावं लागतं, कॅल्शियमचे मेडिसिन वगैरे सगळं हम्म. मल्टीव्हिटॅमिन्स आहेत. आतापर्यंत मग तू कोणकोणत्या सेलिब्रिटीच्या डॉग्सला ट्रेन केलेला? आता सेलिब्रिटी सोहिल खान आहेत, सलमान खानचे भाऊ, त्यांच्या डॉगला ट्रेनिंग केलंय. तुम्ही बिग बॉस मध्ये सुद्धा हो एक बिग dog बॉस मध्ये मी नेलाय ना? एक सेंट बर्नार्ड नावाचा ब्रीड आहे ती. हम्म. सेंट बर्नार्ड तर माही नाव आहे तिचं. ती आपली डॉग होती. तिला मी अच्छा. घेऊन जायचो 2 महिने बिग बॉस मध्ये घेऊन जायचो. मग बिग बॉस मध्ये नेण्याचं कारण काय म्हणजे जस्ट त्यांनी आता कसं मिनिस्ट्री मध्ये मी अॅनिमल सप्लाय सुद्धा करतो. हम्म. ऑल अॅनिमल हम्म. जे लिगल अॅनिमल आहेत ते आपण हो, हो. हे करतो. त्यांचे लायसन्स वगैरे असतात, परमिशन त्यांचं असतं, ते डॉग आपण सप्लाय करतो. मग तुम्ही तर असंच पूर्ण मग paper बिग वर बॉस नाही करता? पेपर वर्क नाही करतो आपण. मग ते आम्हाला प्रोडक्शन करून हे आलं की आपलं डॉग आहे आणि ते प्रत्येक वर्षी लागतच त्यांना. बिग बॉस मध्ये ना प्रत्येक वर्षी डॉग लागतोच त्यांना. रिझन काय माहित नाही, ते एंटरटेनमेंट साठी लोकांना हम्म. अच्छा. आणि असंही असेल ना की ते इतके महिने आतमध्ये असतात आतमध्ये असतं त्याच्यासाठीच. हा, त्यांचं थोडं माइंड त्यांना डायव्हर्ट डायव्हर्ट करण्यासाठी. करण्यासाठी. ते साईड म्हणाला मग ती आपली माई नावाची फिमेल होती डॉग, तिला घेऊन जायचो 2 महिने घेऊन जायचो कंटिन्यू. हम्म. सगळ्यांना आवडलं, ती सगळ्यांना. नवीन असताना रमायची कशी त्यांच्या? त्याच्यासाठी आम्ही ते डॉग आहे ना आपला जो हा. ती फ्रेंडली डॉग असला ना तरच आम्ही हे करतो. म्हणजे आता त्या समजा एखाद्या ब्रीडचा डॉग लागला, समजा जसं की लॅबडर झाला किंवा गोल्डन रिट्रीव्हर झाला, हो. तर आम्ही मग आमच्या क्लायंटचे डॉग असतात ट्रेनिंग केलेले वगैरे काही, हम्म. तसे सुद्धा जे फ्रेंडली डॉग असतात ते डॉग आम्ही तिकडे प्रोव्हाइड करतो त्यांना. अच्छा. कारण की ती आतमध्ये गेल्यानंतर कोणाला बाईट नाही केलं पाहिजे. करेक्ट. हम्म. मग ते फूड ॲग्रेशन झालं किंवा पाणी पिताना एखाद्या बाउलमध्ये समजा तिकडे कोण अतिप्रेम करतात, म्हणजे त्यांना जास्त प्राण्यांबद्दल प्रेम असतात, ते खाण्यासाठी देतात, 1 तासाने 2 तासाने पाणी देतात. हम्म. मग तशा वेळेस बाउलला हाताळल्यानंतर डॉगने बाईट नाही केलं पाहिजे. एकदम फूड ॲग्रेशन वगैरे काही नको, तसं डॉग आम्ही त्यांना हे करतो. सिलेक्टिव्ह सिलेक्ट डॉग्स तुम्ही सिलेक्टिव्ह आणले. डॉग करतो. डॉग ट्रेन करताना लोक काय काय चुका करतात? ओनर्स सुद्धा काय करतात, काही ओनर्स आहेत ना वेळ देत नाही. पहिली मेन गोष्ट तर ती ओनर्स त्यांच्याकडे वेळ नसतो. बिझनेसमॅन असतात, काही सेलिब्रिटीज असतात, तर मग ते कसं आहे ना ते स्वतः वेळ देत नाही. आम्ही शिकवतो, आम्ही ट्रेनिंग करून जातो, पण हे प्रॅक्टिस घेत नाही. त्याच्यासाठी आम्ही काय करतो, आम्ही प्रत्येक महिन्याला डॉग काय कमांड शिकतोय काय नाही ते आम्ही त्यांना आफ्टर 1 मंथ त्यांना आम्ही सोबत घेऊन प्रॅक्टिस घेतो. ओके. मग 2-3 दिवस त्यांचं सुद्धा ऐकत नाही, त्यांच्यासमोर आमचं सुद्धा ऐकत नाही. थोडं मस्ती करतात, जसं एकट्यामध्ये ऐकतात तसं त्यांच्यासमोर थोडंसं मस्ती करतात लहान मुलांसारखं. पण जसं 2-3 दिवस प्रॅक्टिस घेतलं सोबत की मग ऐकतात आमचं पण आणि त्यांचं पण बऱ्यापैकी ऐकतात. फक्त एवढंच आहे की त्यांनी आम्ही ट्रेनिंग करून गेल्यानंतर त्यांनी सुद्धा त्यांना वेळ जसा आम्ही घेतो दिवसातून 10 मिनिटं 20 मिनिटं अर्धा तास 15 मिनिटं,
तसं त्यांनी सुद्धा प्रॅक्टिस घेतलं पाहिजे. हम्म. त्यांनी प्रॅक्टिस घेतल्यानंतर ते डॉग त्यांचं ऐकणार. कारण कसं आहे, आपण लहान मुलांना कसं स्कूलमध्ये पाठवतो, क्लासेसमध्ये, ट्युशनमध्ये पाठवतो, तर ते होमवर्क देतात ट्युशन मधून पण स्कूल मधून पण. तर होमवर्क आपण पॅरेंट्स करून घेतो ना, तर तसं त्यांचं सुद्धा पॅरेंट्सनी त्यांचं एक होमवर्क करून घेतलं पाहिजे, वर्कआउट करून घेतलं पाहिजे, सोशलायझेशन करून घेतलं पाहिजे. त्यानंतर ते सगळं ऐक. आता त्यांच्यासाठी तर एखाद्या क्लायंटकडे आम्ही जातो तेव्हा ते तर 45-50 डेजचं पप्पी असताना ते आणतात, सेल म्हणजे बाय करतात ते, किंवा मग अडॉप्ट करतात. आणि 4 महिन्यानंतर आम्ही त्यांचं वॅक्सिनेशन कम्प्लीट झाल्यानंतर आम्ही ट्रेनिंग सुरू करतो. तर त्यांच्यासाठी आम्ही नवीन असतो डॉगसाठी. तर आमचं ऐकू शकतं तर त्यांचं का नाही ऐकलं, कारण की त्यांच्यासोबत तर त्यांना अटॅचमेंट जास्त असते. आणि ह्यांना जेवढं प्रेमाने आपण शिकू तेवढं ते लगेच शिकतात. माणसापेक्षा हुशार आहेत खूप. ओनर स्पेसिफिकली ह्या चुका करतात की ते ज्या काही तुम्ही इन्स्ट्रक्शन दिलेले असतात ते ते फॉलो फॉलो नाही नाही करत असं आहे. Okay. आणि ट्रेनर काय चुका करतात? डॉग ट्रेनर काही आता असं ऑनलाईन मध्ये बघतो आपण, ऍप आहेत बरेच, पेट मोजे वगैरे काय आहेत मध्ये काय, असे खूप बऱ्याच कंपन्या आहेत. आणि काही वॉकर सुद्धा डॉग ट्रेनर बनून कार्ड वगैरे, विजिटिंग कार्ड वगैरे बनवून सांगतात की आम्ही ट्रेनर आहे प्रोफेशनल. पण ते काय युट्यूब वरती बघतात, ट्रीट देऊन सीट डाऊन शिकवतात आणि त्यांना वाटतं आमचं, आणि सेकंड वगैरे शिकवतात. ते काय कॉमन आहे, ते लहान मुलाला सांगितलं म्हणून कोणाला दाखवलं तरी तो करून घेऊ शकतो. पण जे मेन जे डॉग ट्रेनिंग असतं ते त्यांना डॉग ट्रेनिंगचा पार्टच त्यांना माहित नसतो. प्रोफेशनली ट्रेनिंगचा पार्ट काय असतो मेन, फक्त त्यांना असं वाटतं की सीट डाऊन शिकला म्हणजे मी डॉग ट्रेनर झालो. मग ते काय करतात, काही लोक डॉगने ऐकलं नाही तर मारतात सुद्धा, डॉगला मारून सुद्धा हे करतात, शिकवतात. मग तो डॉग मग घाबरून, तो म्हणजे मजबुरीमध्ये ते घाबरून तो थोडंफार ऐकतात. तर त्यांना असं वाटतं की आम्ही ट्रेनर झालो. बरेच ट्रेनर म्हणजे असे आहेत, वॉकर आहे तिकडे बरेच. आता काय होतं, आता माझ्या वडिलांसोबत सुद्धा असं घडलंय. आता आम्ही आफ्टर 1 मंथ जसं सांगितलं की ओनर्सला सुद्धा आम्ही प्रॅक्टिस घेतो सोबत घेऊन, तसं माझ्या वडिलांनी एक त्यांचे क्लायंट होते. तर त्यांना खूप वर्षापूर्वीच्या गोष्टी, त्यांना प्रॅक्टिस सोबत आफ्टर 1 मंथ त्यांना दाखवायचे, प्रॅक्टिस घ्यायची वगैरे सगळं. डॉग वेल ट्रेंड होता. आणि तसं माझ्या वडिलांचं सुद्धा ऐकायला, तसं त्यांचं सुद्धा ऐकायला त्यांनी बऱ्यापैकी सुरुवात केली होती, लवकर म्हणजे बऱ्यापैकी लवकर ऐकायला सुरुवात केली. नंतर त्यांनी, माझ्या वडिलांना सुद्धा माहित नाही, नंतर त्यांनी विजिटिंग कार्ड वगैरे बनवून गाडीवरती नाव वगैरे टाकलं, प्रोफेशनल डॉग ट्रेनर माझ्या वडिलांसारखं. ते बघून त्यांनी सुद्धा ते डॉग ट्रेनिंगचं प्रोफेशन सुरू केलं आणि आज सुद्धा ते करतात. असं पण काही आहेत. म्हणजे आपण म्हणतो की त्याची डिग्री न घेता किंवा त्याची पूर्ण एक्सपिरियन्स न घेता किंवा त्याला व्यवस्थित त्याचा अभ्यास न करता सुद्धा काही लोक हे करतात. हे डॉग ट्रेनरचं जेव्हा करिअर आपण निवडतो तर ते निवडत असताना काही त्याचं सर्टिफिकेट असतं काय? असे सर्टिफिकेट वगैरे आता बरेच इन्स्टिट्यूट वगैरे आहेत, बँगलोर, चेन्नई, दिल्ली या साईडला. आता काही लोक जे आर्मी रिटायर आहेत किंवा ते डॉग स्क्वॉड मध्ये आहेत, त्यांनी काही लोकांनी चॅनल सुरू केलेत, ट्रेनिंग सेंटर सुरू केलेत. मग ते काही लोकांना म्हणजे असं सर्टिफिकेट त्यांच्याकडचं देऊन ते करतात की काही फीज वगैरे त्यांची घेतात आणि ट्रेनिंग वगैरे ते देतात, प्रशिक्षण देतात. असं पण आहेत. पण आमचा म्हणजे माझ्या आजोबांपासून आमचा आहे. आजोबा डॉग स्क्वॉडला होते, आमचे रेल्वे पोलीस डॉग स्क्वॉड मध्ये होते. मग आजोबांकडनं वडील शिकले. वडिलांना 45 इयर्स झाले आता, म्हणजे डॉग ट्रेनिंगचा एक्सपिरियन्स त्यांना आहे, अनुभव. आणि त्यांच्याकडनं मी शिकलो. मग ते मी अजूनपर्यंत करतो. आता मला 25 इयर्स झाले, 25 वर्ष झाले मला. तुम्ही एवढ्या 25 इयर्स मध्ये वेगवेगळ्या बिहेवियरचे डॉग्स बघितले असतील. तर मग वेगळ्या डॉग्सला वेगळं बिहेवियर असतं, काही रागीट असतील, काही शांत असतील. तर मग असे तुम्हाला काही आठवत आहेत का एक्सपिरियन्सेस? हो, बरेच. आता काही डॉग ना समजा त्याला माहिती आहे मी ट्रेनिंगला येणार, तर एखादा विद्यार्थी कसा असतो माणसांमध्ये, लहान मुलगा, की त्याला शिक्षणात त्याला आवड नसते, त्याला जायचं नसतं, पण तो आई वडिलांच्या भीतीने जातो की मारतील किंवा काय नाही का. तसं मग काही डॉग्स, आता आम्ही गेलो ना, काही डॉग कंटाळा सुद्धा करतात. कधी त्या टेबल खाली लपणार, टिपॉय खाली लपणार,
बेडरूम मध्ये पळून जाणार. अरे बापरे. मग त्यांना यायचं नसतं, त्यांना कंटाळा करतात ते शिकण्यासाठी. हा. तर अशा वेळेस गैरसमज सुद्धा होतो की ओनर्सना वाटतं की हा मारतो की काय, अच्छा. पण ते ऍक्च्युली त्यांना भीती असते. आणि काही लोक मारतात सुद्धा काही लोक, पण ते जे प्रोफेशनल ट्रेनर असतात ते मारत नाही आमच्यासारखे. ते जे नवीन शिकून वगैरे येतात कुठून काय, त्यांना प्रॉपर त्या डॉग बद्दल नॉलेज नसतं, अभ्यास नसतो. असे आहेत तसे पण बरेच मार्केटमध्ये. पण प्रोफेशनल ट्रेनर जे असतात ना, ते त्यांना खाण्याची वस्तू देऊन त्यांच्यासोबत पहिला बॉन्डिंग करतात. बरं, त्यांचं इंटेन्शन काय आहे डॉगचं, आता त्याला काय हवंय, आणि ते एवढे हुशार असतात की त्यांना पण कोणीतरी कमांड देणारा हवा असतो डॉग्सना. अच्छा. हा, तर एखादे समजा ट्रीट वगैरे देऊन 2 दिवस जरी मैत्री झाली आमची, तरी तो डॉग तिसऱ्या दिवशी आमच्यासोबत फक्त आम्ही काय कमांड द्यायची फक्त वाट बघत असतो की आम्हाला काय आता कमांड देणार आहे का. मग त्याला कमांड दिल्यानंतर तो पटकन ऐकतो. तो त्यामध्ये काही डॉग मध्ये आम्हाला जास्त मेहनत करायची पण गरज नाही पडत, एवढे हुशार सुद्धा असतात. काय कमांड असतात त्यांना आम्ही मेन तर आता हे वाढत्या एज मध्ये त्यांना एक्साइटमेंट जास्त असते, प्रत्येक व्यक्तीला भेटायची, एनर्जेटिक असतात, जम्पिंग करतात, वॉकिंगला घेऊन गेले तर पुलिंग करतात. तर ते आम्ही फर्स्ट त्यांना रस्त्यावर घेऊन गेल्यानंतर आपल्या डाव्या बाजूने आपल्या पावलाबरोबर त्यांनी पाऊल टाकले पाहिजे असं आम्ही त्यांना वॉकिंग शिकवतो. डॉग्सना त्यांना हिल वॉक बोलतात. आपल्या हिल सोबत त्यांनी वॉक केलं पाहिजे, स्लो हिल, फास्ट हिल. स्टे सांगेल थांबला पाहिजे आपल्यासोबत, खेचला ना पाहिजे. म्हणजे जेणेकरून आपल्या घरात समजा वयस्कर कोण असतील ते सुद्धा त्यांना वॉकिंगला घेऊन जाऊ शकतात, त्यांना तेवढं ते ट्रेनिंग प्रॉपर मिळाल्यानंतर. नाहीतर वाढत्या वेळात काय होतं की डॉग फक्त खेचतात, त्यांना माहिती, त्यांना माहिती आहे मला बाहेर जायचंय, मग इकडे स्मेल घे तिकडे स्मेल घे. त्यांना नो मेन ही कमांड आहे. नो बोललो की त्यांना समजलं पाहिजे की आपलं हे बॅड हॅबिट जी आहे आपल्याला ती करायची नाही. म्हणजे काय करायचं असेल, बाहेरची वस्तू उचलत असेल काय खाण्यासाठी किंवा काही, किंवा कोणाच्या चालताना कोणाला रस्त्याने जाताना, काही लोकांना डॉग आवडतात, काही लोकांना पेट्सची एकदम हे असते, नफरत असते त्यांना, की त्यांना आवडत नाही. मग ते तशा व्यक्तींना, आणि ह्यांना कसं आहे फॅमिली डॉग असतात बरोबर, तर त्यांना प्रत्येक माणसांना भेटायचं असतं जाऊन, की मग त्यांना स्मेल घेणार, त्यांच्या अंगावर उडी मारायचे प्रयत्न करणार. तर तसं नाही केलं पाहिजे. तर ते सुद्धा आपण त्यांना शिकवतो, नो म्हटलं की त्यांनी ते नाही केलं पाहिजे असं. तर ट्रेनिंग मध्ये बराच पार्ट आहे, जसं की बॉम्ब स्क्वॉडला वगैरे जे माणूस नाही करू शकत ट्रेनर सुद्धा वापरतात. तर त्यामध्ये कसं आहे, एखाद्या वस्तूचं त्यांना स्मेल दिल्यानंतर ती वस्तू ते बरोबर त्या वस्तूच्या स्मेलने त्या वस्तू कुठपर्यंत ठेवली आहे, किंवा ती एखादा समजा आरोपी असतो, चोरी करून गेलेला असतो, त्याच्या चपलेचा सुद्धा त्यांना स्मेल दिल्यानंतर ते आरोपी कुठल्या दिशेने पळून गेलाय ते सुद्धा ते दाखवतात. तर ते सुद्धा आम्ही शिकवतो. यांचे सेन्सरी ऑर्गन्स फार स्ट्रॉंग असतात. हो, स्मेल करणं किंवा ऐकणं. हो. रेल्वेचे काही साहित्य चोरी करून चोर पळत होते. अजून माझे डॉग स्क्वॉडला ड्युटीवरती असताना त्यांचे जे हँडलिंगचे जे डॉग होते, जे ट्रेन केलेले त्यांनी, त्या 2 डॉगना त्यांनी त्या चोरांच्या मागे अटॅक म्हणून त्यांनी हे केलं, त्यांना पकडायला सांगितलं. तर कमीत कमी मला वाटतं 15 ते 18 फुटाची वॉल असेल, तेवढ्या वॉलवरनं जम्प करून त्यांनी आरोपींना पकडलं होतं. डॉगने ते आरोपी पकडले होते त्यांनी. एवढं तुम्ही या लेवलचं ते करतात बऱ्यापैकी, आणि त्यांना आरोपींना पकडून ठेवलं होतं त्यांनी, डॉग्सने. फिल्म्स वरती पण तुम्ही तुमचे डॉग्स देता, तर तिथे तुम्ही त्यांना कसं कमांड करता, कारण की तिथे तुम्ही डायरेक्टर ऍक्शन बोलल्यानंतर तर तुमचा आवाज तिथे जात तर नाही. तिथे कॅमेरा समोर डॉग एकटा असतो उभा, आणि डॉगने आमच्या हाताच्या इशाऱ्यांवरती आम्ही त्यांना शिकवतो सीट कसं करायचं. हाताच्या इशाऱ्याने त्यांना कळतं. हो, हाताच्या इशाऱ्याने मी त्यांना सांगितलं सीट बोललं की बसतात. काय इशारे असतात? आम्ही असं त्यांना सीट बोललं ना त्यांना बसतात ते, मग त्यांनी असं डाऊन केलं की खाली बसतात. मग रेस्ट बोललं की असं एका थाईजवरती आपलं बसतात. मग स्लीप बोललं की झोपतात ते, आणि मग रोल बोललं की पलटी मारतात ते. असं आहे, त्यांना समजतं. आणि त्यांना बोललं ना अप साठी आपण त्यांना कमांड देऊ शकत नाही, मग त्यांना असा इशारा केला ना मग ते उठतात. आणि मग ते तिकडून मग त्यांना अप सांगितलं तिथे काही डॉग येतात पळत, तर त्यांना थांबण्यासाठी फक्त सिग्नल दिला ना, हात दाखवला ना थांबतात ते.
शूटिंग करत असताना बिहाइंड द कॅमेरा तुम्ही असता मी आणि असतो. तुम्ही ती कमांड देत असता कमांड देत हाताने. असतो इशाऱ्याने, हाताच्या इशाऱ्यामध्ये ते काम करतात. आणि मग त्या डॉग्सचं फोकस तुमच्याकडे कसं होतं म्हणजे इतकी लोक सेटवरती असतात आणि त्यांना आमचं सोडून फक्त- अटॅचमेंट असतं ना आमचं त्यांच्यासोबत, अच्छा तर त्याला वाटतं की हा मला सोडून कुठे जातो की काय. अच्छा आणि हो. कमांड मध्ये तिथे त्याला स्टे कमांड दिल्यानंतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन पूर्ण माझ्याकडे असणार. हम्म. कॉन्सन्ट्रेशन पूर्ण माझ्याकडे असणार. त्यांना फक्त हे हवं असतं की हा मला नेक्स्ट कमांड काय देतो, हम्म. तर त्याच्याकडे त्यांचं लक्ष असतं. हे हिप्नोटिझम सारखं काम करते का? नाही असं काय नाही, त्यांना ते बॉन्डिंगमुळे तेवढं आता बॉन्डिंगमुळे त्यांना त्यांची भाषा आम्हाला समजते आणि आमची भाषा त्यांना समजतो आम्ही. हम्म. हा प्रकार आहे. प्राण्यांवर होणारे याच्याविषयी सुद्धा तुमचं काम सुरू आहे. हो. आता आपल्या ऑल ओव्हर इंडियामध्ये फिमेल अॅनिमल्स हम्म. याच्यावर माणसं ह्युमन्स हे करतात. हम्म. आता माझ्याकडे ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठे कुठे कोणती घटना घडली, मग ते काऊ आहे, गोट आहे, बफेलो आहे, हम्म. फिमेल डॉग्स आहेत, यांच्यावर झालेले माझ्याकडे पूर्ण डेटा आहे. हम्म. तर ते माझे एक मित्र आहेत पेटाचे, मी तशार म्हणून लिगल ऍडवायझर आहेत ते. हम्म. तर त्यांनी आता याच्यावर सरकारला अर्ज वगैरे दिले होते, चॅलेंज केलं होतं त्यांना. हम्म. तर त्यांनी 1860 पासून 2024 पर्यंत काहीतरी मला वाटतं हा जो क्राईम होता, हा जो GR त्यांचा जो ऍक्ट होता तो रद्द केला होता. एक्झॅक्टली काय होता तो ऍक्ट जो रद्द झाला? तो जसा ह्युमन्सचा कसा असतो आपला ऍक्ट, तसा यांचा एक होता. म्हणजे अॅनिमलवर झाले तर कशा पद्धतीने त्याला शिक्षा शिक्षा झाली पाहिजे. ओके. तर तो ऍक्ट त्यांनी ते मला वाटतं तो रद्द केलाय. पण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही आता जे पुढे मागे काय बदल होईल त्यामध्ये तो आम्ही परत तो कायद्यामध्ये बसवणार होतो ऍक्ट. पण तोपर्यंत जे अशा मेंटॅलिटीची जे माणसं आहेत ते अॅनिमल करण्याचं काय थांबवणार नाही, ते काय बंद नाही होणार, ते सुरूच राहणार. ते लवकरात लवकर झालं पाहिजे. जे जेवढं लवकरात लवकर करता येईल तेवढं चांगलं आहे, कारण की ते मुक जनावर आहे, त्यांना बोलता येत नाही. तर त्यांच्यासोबत आता समजा बोलत ना की ह्युमन्स मध्ये महिलेवरती होतात, तसं बाल अत्याचार लहान मुलींवरती होतात. आता मुक जनावर सुद्धा सेफ नाहीये. तर ते मुके जनावर सुद्धा सेफ नाहीये. तर त्यामुळे आरोपीला असं झालं पाहिजे की त्यांच्यावर कारवाई करतात, पण ते आरोपी लगेच त्यांना बेल वगैरे होते, पण त्यांना कमीत कमी 3 वर्षी सजा तरी झाली पाहिजे त्यांना. तेव्हा त्यांना पुढे अद्दल कळेल की आपण हे चुकीचं केलं म्हणून. तसं काहीतरी पुढे झालं पाहिजे, हे आमचं इच्छा आहे माझी. आणि त्याच्यासाठी तुम्ही फाईट देणं सुरुवात त्याच्यासाठी आमचं चालूच आहे, फाईट करणं सुरूच आहे. ही काय वृत्ती आहे की म्हणजे अॅनिमल्स करणं, आणि सगळ्यात महत्वाचं अॅनिमलवर झालाय हे कसं लक्षात येतं, किंवा ह्या केसेस कशा दर्ज होतात? सीसी फुटेज मध्ये आलेत काही, माझ्याकडे व्हिडिओ सुद्धा आहेत, सीसी फुटेज मध्ये आहे. आणि काही लोकांना आता खूप वर्षापूर्वीची पण एक गोष्ट आहे, ठाण्या घोडबंदरला माझ्या मित्राचं कॅनल होतं डॉगचं. जसं की आता आपण डे केअरला आपण ठेवतो डॉगला गावी गेल्यानंतर वगैरे, तसं होतं. तर तिथे 2 मुलं होते, एक लहान मुलगा होता वयाने आणि एक वयस म्हणजे मोठा माणूस होता, थोडा एजेड होता तरुण. तर तो रात्रीचं लाईट चालू करून, त्या रूम मधली लाईट चालू करून त्या फिमेल डॉगवरती करायचा तो. आणि एकदा हा वॉशरूम साठी उठला लहान मुलगा, त्यांनी बघितलं, तर त्यांनी त्याला घाबरून दिलं होतं की तू मालकाला सांगितलं तुला मी मारेन, असं करेन तसं करेन. तो घाबरून बिचारा सांगायचा नाही. नंतर एके दिवशी काय झालं की दोघांमध्ये वाद झाले, त्यांच्यामध्ये दोघांमध्ये वाद झाले. तर ह्यानी मग ओनरला सांगितलं, आणि मग आपलं सुद्धा एक डॉग तिथे ठेवलेला, लांबून आला होता तो, शुगरवरून वगैरे आला होता डॉग, तो तिथे ठेवला होता लॉजिंगला. मी तिथे ट्रेनिंगला जायचो. तर आम्हाला माहित पडलं नंतर मग ते ओनर पण बोलले की अरे, ते सुद्धा शॉक झाले की असं कसं करू शकतो हा. बरंच म्हणजे 15-16 वर्ष वर झाले. तर आम्ही सुद्धा शॉक झालो होतो की असं माणूस असा हा प्रकार कसा काय करू शकतो, त्याची मेंटॅलिटी नक्की काय आहे. मग त्या व्यक्तीला आम्ही तिकडे खूप मारहाण केली त्याला.
आणि त्याला काढून दिलं गावी आणि त्याची कारवाई पण केली त्याच्यावर. पण मग म्हणजे हे तर झालं सीसीटीव्ही फुटेज तुम्हाला मिळालं आणि त्याच्यामुळे ओनरच्या लक्षात आलं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते प्रूव्ह झालं Prove झालं. आणि त्या दुसऱ्या मुलाने ती कंप्लेंट केली त्यामुळे ते प्रूव्ह झालं. प्रूव्ह झालं. पण व्हॉट इफ जर हे सीसीटीव्ही आणि त्या मुलाने वाच्यता नसती फोडली या प्रकरणाला, तर मग तो जो अॅनिमल आहे तर त्यांच्याबद्दल कसं कळतं किंवा कसं कळलं असतं? आता ते त्यांचं बिहेवियर काही बदलतं का अशा काही केसेस? घाबरतात ना काही डॉग्स वगैरे असतात. आता डॉग्स आपल्याला येऊन सांगू शकतो, जसं की एक वेगळा आवाज काढणार, असं गु 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 असं काहीतरी त्याचं वाईट घडलंय किंवा काय, तर थोडस नर्वस होतात. अच्छा. तसं पण ते रिॲक्ट करतात ना, करतात. आता हे मला डॉग बद्दल माहिती आहे, ते गोट काव वगैरे बद्दल मला म्हणजे होतात ते आता काऊच्या समाजात जे जास्त असतील त्यांना आयडिया असेल त्याची. आता काही लोक काय करतात, एखाद्या सोसायटीमध्ये डॉगला पिल्ल झाली तर पपीज सकट आईला सुद्धा विष बाधा करून मारतात. तसे सुद्धा क्रुएल्टी होते, तसे सुद्धा अत्याचार करतात लोक ज्यांना ते अॅनिमल बद्दल प्रेमच नाहीये, त्यांना फक्त किळस वाढते. तसे सुद्धा बरेच केसेस आहेत आपल्याकडे. काय सांगताय? हो, की विष खाण्यामध्ये ते विष देणार, पॉयझन देणार, मग ते पिल्ल सुद्धा मरतात, मग ते आई असते ती सुद्धा मरते. आणि त्यांच्याच बद्दल विचारणारं दुसरं कोणीच नाहीये त्यांच्या. आणि विचारायला गेलं तर सुद्धा समजा त्यांच्या साईडने विचारायला जरी गेले तरी ते परत अजून भांडणावरती उठतात. मग परत त्यांना धमकी देतात की तुम्ही या डॉगला तुम्ही तुमच्या घरी जाऊन ठेवा, तुम्ही त्या घरी जाऊन त्यांना केअर करायची, सोसायटीमध्ये नाही. असं बरेच प्रकार करतात असे. पण असा कोणताच लॉ नाहीये की तुम्ही या सोसायटीमध्ये डॉग पाळू शकत नाही किंवा तुम्ही या सोसायटीच्या आवारात तुम्ही डॉगला तुम्ही फिरू शकत नाही, असा कोणताच लॉ नाहीये. फक्त एवढंच आहे बीएमसीच्या रुल्स नुसार, नियमानुसार, की डॉग लायसन्स जे असतं ते डॉग लायसन्स असणं गरजेचं आहे. जर तुम्ही रेसिडेन्शियल एरियामध्ये ज्या एरियात तुम्ही राहता त्या ऍड्रेस वरती तुमचं डॉग पाळता घरी तर तुमचं लायसन्स असणं गरजेचं आहे. आणि त्या मुंबई महानगरपालिकेच्या नियमानुसार त्यांचे काही रूल्स आहेत. ते डॉगला आपण लिफ्ट मधनं वगैरे घेऊन जाताना डॉगने कोणाला बाईट केलं पाहिजे, कोणाला काही हानी नाही पोहोचवली पाहिजे. मग बाहेर आल्यानंतर बिल्डिंगच्या सोसायटीच्या परिसरामध्ये पॉटी केल्यानंतर तुम्ही ते उचलली पाहिजे, त्याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. का गरजेचं आहे? महत्व काय त्या लायसन्सचं? कारण की कसं आहे, एखादा डॉग हायपर होऊन सुद्धा नख लागतं कधी मस्तीमध्ये. असं कंपल्सरी नाही की त्याने बाईट केल्यावरच ते इन्फेक्शन, रेबीज वगैरे होतो किंवा काय. रेबीज हा आजार त्यांचा आहे, हा खूप म्हणजे माणसांसाठी खूप घातक हानिकारक आहे तो आजार एक. आणि ते सगळ्याच डॉगला नसतो रेबीज, तो लाखामध्ये एका डॉगला होतो. आणि तोच डॉग समजा माणसाला चावल्यानंतर माणूस सुद्धा डॉग सारखा बिहेव थोडं करतो, म्हणजे तोंडातनं लाळ वगैरे करणं, तोंड वगैरे असं डॉग कसं ब्रिदिंग असं तोंड वगैरे करतं, तसं तो आजार आहे ना. तर त्याची भीती असल्यामुळे ते आपलं सोसायटीमध्ये असं असलं समजा कधी असं वाटलं की आपला डॉग आहे, एखाद्याला नख लागला, तर आपण ते दाखवू शकतो त्यांना की बाबा आमच्या डॉगचं रेबीजचं व्हॅक्सिनेशन झालंय, त्याचे पूर्ण व्हॅक्सिनेशनचा कोर्स केलेला आहे आणि इथे आम्ही घरामध्ये ठेवलंय, त्याच्यात आमच्याकडे परवाना त्यांच्याकडे आहे आमच्याकडे सेफ्टीच्या सेफ्टीसाठी. म्हणजे सोसायटीत राहत असताना इतर लोकांच्या सेफ्टीसाठी आणि लायसन्स त्यांना पण म्हणजे त्यांचा पण माइंडसेट झालं पाहिजे ना की हा ओनर सांगतोय. आता काही लोकांचे रिलेशन असतात, काही लोक शांत बसतात, काही लोक नवीन असतात, मग ते आम्ही कारवाई करू, हे करू, ते करू चालू असतं. तर ते आपली पॉवर दाखवतो. सर, तुम्ही सेलिब्रिटीजचे डॉग ट्रेन केल्यात वगैरे, तर तुमचे काय अनुभव होते त्यांच्यासोबत काम करताना? अनुभव म्हणजे काही लोक ऍटिट्यूड दाखवतात, काही लोक एवढे फ्रेंडली असतात की आता मी सलमान खान, सोहेल खानच्या घरी डॉग ट्रेन केले. तर मी माझ्या 25 वर्षातल्या लाईफ मधला माझा जो एक्सपिरियन्स आहे त्या अनुभवामध्ये मी फर्स्ट कोण असं क्लायंट असेल माझा की ट्रेनिंग झाल्यानंतर जेवण केल्याशिवाय पाठवत नाही, कंपल्सरी. हो, त्यांच्या घरी. आणि मीच नाही, तिकडे तुमच्या कुरिअरवाला जरी गेला तरी जेवण झाल्याशिवाय पाठवत नाही, कंपल्सरी. मग ते जे जेवण जेवतात, अन्न खातात, तेच सेम जेवण तिकडे असतं स्टाफला सुद्धा. मग ते
जेवणच यावं लागतं त्यांच्या इथून, असं पाठवत नाही ते. खरं तर ही खान परिवार पूर्ण ह्यासाठी खूपच प्रसिद्ध आहे. हो. म्हणजे खूप खूप जनरस, Hospitality. जनरस पण आहेत. म्हणजे देणं हो हे फार आहे. म्हणजे ते सलमान खान असेल, सोहेल खान असेल, त्यांचे वडील असतील, हो, तर यांच्याकडून म्हणजे नेहमी ऐकायला मिळतं. आणि आज प्रत्यक्षात तुम्ही अनुभवातून तुमच्या हो. सांगितलं. म्हणजे अंगाला काढा राहायचे सांगता. येस. सर, तुम्ही तुमचा 25 वर्षाचा करिअर झालाय, तर आता जर कोण नवीन या करिअरमध्ये येऊ इच्छित असतील तर तुम्ही त्यांना कसं गाईड कराल? मी त्यांना गाईड म्हणजे मी त्यांना हे सजेस्ट करेन माझ्याकडनं की तुम्ही करिअर म्हणून करू नका. तुम्हाला आवड असेल तर तुम्ही या क्षेत्रात द्या. तुम्हाला आवड नसेल फक्त तुम्ही पैसे कमवण्यासाठी असाल तर मग ते चुकीचं आहे. पण तुम्हाला मनापासून तुम्हाला खरोखर पेट्स आवडतात तर तुम्ही या करिअरमध्ये तुम्ही येऊ शकता. आणि आल्यानंतर तुम्ही पूर्णपणे त्या गोष्टीचं शिक्षण घेतलं पाहिजे. पूर्ण त्या डॉग बद्दल माहिती पाहिजे. डॉगच्या खाणं पिणं कसं द्यायचं असतं, डॉगला संगोपन कसं करायचं लहान पिल्लापासून, डॉगचं वॅक्सिनेशन कोणतं असतं, काय असतं, सगळं त्यांना अनुभव पाहिजे, अभ्यास केला पाहिजे सगळ्या गोष्टीचा. किंवा एखादा इन्स्टिट्यूट आहेत, बऱ्यापैकी आहेत. तसं ते आर्मी रिटायर्ड वगैरे असतात, जसं माझे आजोबा झाले तसे काही लोक त्यांचं ट्रेनिंग सेंटर वगैरे सुरू करून बसले. त्यांच्याकडे जाऊन तुम्ही शिक्षण घेतलं पाहिजे. त्यांच्याकडे शिक्षण घेऊन तुम्ही करू शकता. चांगलं प्रोफेशन आहे. तर करिअर म्हणून हे प्रोफेशन म्हणजे डॉग ट्रेनरचं प्रोफेशन हे निवडू शकता. आणि आपलं काम चांगलं असेल तर आपल्याला लोकांपर्यंत ऑटोमॅटिक आपलं कामच पोहोचवतो. आपल्या कामामध्ये आपण पोहोचू शकतो. बरं. पेट लव्हरच म्हणजे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर तुम्हाला पॅशन असायला हवं तुमच्या कामाबद्दल, हो आणि दुसरी गोष्ट तुम्हाला तुमचं मार्केटिंग स्वतःलाच करायचं स्वतःलाच त्या करायचं. career मध्ये. या दोन गोष्टी महत्वाच्या हो. आहेत डॉग ट्रेनर म्हणून करिअर निवडताना. हो. आणि मेन आपल्या कामाची फिनिशिंग चांगली पाहिजे. जसं की डॉगला एखाद्या नवीन व्यक्तीला आपण दाखवतो की काय शिकलाय, अर्धवट ट्रेनिंग झालेला डॉग नाही, प्रॉपर ट्रेन झालेला डॉग म्हणजे तसा डॉग तयार केला पाहिजे. ऑफ लिश वगैरे पण लांबून पण डिस्टन्स कंट्रोल वगैरे ऐकलं पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं कॅमेरा समोर एकटा डॉग उभा आहे तिकडे आणि मी डिस्टन्स वरती उभा आहे 15-20 फुटावरून, त्याला मी कमांड देतोय तरी तो ऐकतोय. स्टँड अप, सिट डाऊन, स्टे, स्पीक, बार्क वगैरे सगळं त्याला सांगतो. मग एखाद्या वस्तूला प्रोटेक्ट करायचंय, गार्ड बोलतो तिथं भुंकला पाहिजे तिकडनं. एखाद्या व्यक्ती समजा माझा मोबाईल ठेवला किंवा गाडीची चावी वगैरे वॉलेट वगैरे ठेवलं तर त्याला बोललो गार्ड, आणि एखाद्या व्यक्तीला सांगितलं उचलायची ऍक्सिडेंट कर तर त्यांनी त्याला टचच नाही करून दिलं पाहिजे. तेवढं सुद्धा करतो. खूप मजा आली तुमच्यासोबत गप्पा मारून खरं तर. आणि एक मजेशीर गोष्टी पण कळाल्या आम्हाला की डॉगचा पण स्वभाव असतो आणि त्यांची पण आपले स्वतःचे मुवमेंट आणि मूड असतात. हो. त्यांना मासे नाही द्यायचे. मासे नाही द्यायचे, कच्चं दूध नाही कच्चं दूध द्यायचं, नाही द्यायचं. तर ह्या सगळ्या आणि गोष्टी ऑइली वस्तू द्यायचं नाही हो. आणि जास्त गोड पण द्यायचं नाही. मूड पण द्यायचं. हे सगळं त्याच्याने तुमच्या त्यांचा हेअरफॉल वगैरे होतो, बाकी स्किनला वगैरे प्रॉब्लेम होतो त्याला. प्रॉब्लेम. तर बऱ्याचशा गोष्टी आम्हाला तुमच्या माध्यमातून कळाल्या. ऍज अ डॉग ट्रेनर म्हणून तुमचा दृष्टिकोन कसा असतो तुमच्या डॉग्सला ट्रेन करण्याचा हाही आम्हाला कळला. तर आणि नुसतं ट्रेन करण्याचं नाही, तर डॉगला एखादा घेऊन गेलो घरातून ट्रेनिंगसाठी हा. तर तो डॉग काही वेळेस काही डॉग आजारी सुद्धा असतात, ते पण समजलं पाहिजे. अच्छा. नर्वस असतात. मग ते आता माणूस बोलू शकतो मला ताप आलाय, माझं अंग दुखतंय, ते बोलू नाही शकत. पण त्यांचं नोज जेव्हा ड्राय लागतं तर तेव्हा समजा की त्यांना ताप आहे. अच्छा. नोज ड्राय होतं त्यांचं आणि एकदम नर्वस असतात. एकदम म्हणजे नेहमीप्रमाणे नेहमी जातो ना काय ट्रेनिंगच्या वेळेस तेव्हा ते एक्साइटमेंट म्हणजे येतात मस्तीमध्ये, उडी जम्प वगैरे करतात, अंगावरती उड्या मारतात. तसं नाही करत. मग आरामात ना, मग तेव्हा समजा की आजारी आहे. मग त्या हिशोबाने त्यांना सांगतो की थोडासा डर वाटतो आज आजारी वगैरे, आज तर ट्रेनिंग स्किप करूया. तर या सगळ्या हे गोष्टी समजलं पाहिजे सगळं. आणि तुम्ही ओनरला पण शिकवता. हो सांगितलं ना माहिती, ओनरच झाले ट्रेनर. ओनर बन गए ट्रेनर. आणि या फील्ड मध्ये बरेच आमच्या आजोबांनी वडिलांनी शिकवले बऱ्याच लोकांनी. पण काही लोक नाव काढतात, काही लोक नाव काढत नाही. अशा काही प्रसिद्ध पर्सनॅलिटीज आहेत का ज्यांना शिकवलं तुम्ही? आहेत, बरेच. आता ही इंडस्ट्री एवढी मोठी आहे की बरेच, म्हणजे जसं आता आपण बोलतो ना कॉम्प्युटर मध्ये सर्व्हर जे असतं मेन, तसं आमची फॅमिलीच आहे सर्व्हर मध्ये समजा. अच्छा. बाकी इकडे तिकडे याला त्याला आता समजा मी तुम्हाला शिकवलं, तुम्ही त्यांना शिकवलं,
पण त्यांना माहित नाही याला कोणी शिकवलं. हम्म. असेच खूप लोक आहेत. 80-90% आपल्याकडे शिकून गेले पाहिजे. आता पूर्वी कुठे पेट्स पाळायचं माहित होतं लोकांना. ट्रू ट्रू. तेव्हा पेट्स पाळायचं म्हणजे कोणतरी करोडपती अब्जोपती पाळायचा पेट. आता सामान्य माणूस सुद्धा पाळतो, कोणी पाळू शकतो पेट आता असं. आणि तेव्हा लोकांमध्ये आवड निर्माण झाली त्यामुळे आता लोक पाळतात. तेव्हा तर लोकांना पेट्स बद्दल जास्त माहितच नव्हतं. थँक्यू सो मच. आमच्याकडे छोटीशी गिफ्ट आहे तुमच्यासाठी. थँक्यू. थँक्यू सो मच तुम्ही आलात. खूप आणि- मजा आली तुमच्याशी बोलताना हो. सर, आणि खूप काही नवीन गोष्टी देखील कळण्यात आम्हाला. थँक्यू सो मच. थँक्यू. आय होप तुम्हाला श्वानांची भाषा कळली असेल, त्यांचे स्वभाव कळले असतील, त्यांचे बिहेवियरही कळले असतील आणि त्यांच्याबरोबर कोणत्या वेळेला कशा पद्धतीने आपण ॲक्ट केलं पाहिजे हेही कळलं असेल. तर असे अनेक एपिसोड आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा स्पिल द टीव्ही सरतापेज, हा तुमचा आमचा आपला पॉडकास्ट.